सद्गुरूची स्थिती ऐशी स्वयं अनुभवणे जा सुखाशी तेची पावे शिष्याशी न्यूनाधिकाशी न करोणी. शिष्याला काहीच कमी पडणार नाही, पण सद्गुरूला तन मन धनानं अर्पण झालं पाहिजे. हे शरीर, हे अंतःकरण, हे मन, मनावर बुद्धीचा ताबा पाहिजे. मन चंचल आहे, मन तापड आहे, मन लाचर आहे, पण त्याला जे असणारं जर भक्ती मार्गामध्ये लावला, बुद्धी ठिकाणी ठेवायची, भक्तीचा मार्ग धरायचा, मन आपोआप स्थिर बसतं, संतांच्या संगतीला लागतं आणि नंतरच त्या ठिकाणी भक्ती प्राप्त झाली जाते, नाहीतर होत नाही. असे दाखविणारे आमचे सोंगी आम्ही लय भक्त बघितलेत. म्हणजे मीच स्वतः असला तर दुसऱ्याचं काय सांगू. हा असा प्रकार खरं सांगायचं आणि खऱ्या पद्धतीनंच भावपूर्वक आध्यात्मिक चालवायचं असलं त्या पद्धतीने चालवायचं, नाही तर निघालेली कथानक काही बी सांगायचं उपयोग नाही त्या ठिकाणी. चला. पित्याचे समस्त वित्त पुत्र स्वामित्वे अंगीकारित तैसे सद्गुरु सुख समस्त शिष्य अक्रमित भावारत. ज्या ठिकाणी पिता वडील आपले असतात, आई वडील आपल्या लेकराला कसे सांभाळतात. जर थोडा वेळ जर गेला, कुठे गेला पेंच्या बगाबर कुठं तर असणाऱ्या रस्त्याने हे वाहनं हे आहेत पळवायला लावते, भाव ठेवते, कसं त्या लेकरावर लगेच ते सापडून येईपर्यंत आईच्या जीवात जीव नसतो. आताच्या आया नाही तर बरं का, तिथे त्याचा एखाद्या दाईच्या हवालीन जातात सर्व्हिस करायला. काय करायचं तसलं. अशा ठिकाणची जी असणारी स्त्री ज्या भावनेनं त्या लेकराला बघते, संत देखील या त्या पुढल्या भावनेनं आपल्या ज्या असणाऱ्या भक्तावर, आपल्या सेवकावर दृढ भावना देतात आणि त्याची कृपादृष्टी आपणाला प्राप्त होती. त्यांच्या अगोदर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. एवढा भाव ठेवून भक्ती करा आणि त्या मार्गाने चला. अजात पक्षांची जाती पाही नेने माऊली वाचुनी काही मुख पसरवणी सर्वही ग्रास अवघाही झेलीत. आता अजात पक्षी, अजात म्हणजे लहानसं पिल्लू घरच्यामध्ये बसलेलं, त्याला पंख नसतात, त्याला काय हे नसते, डोळे उघडे नसतात, असलं जे असणारे, पण त्याची आईची केलेली का ती माया कशी असते. लेकराकडे एकदा त्या खोप्याकडे बघते, एकदा धावत पडत थोड्या अंतरावर जाते, तिथून थोडा अन्नाचा कण घेते, ती चोंचीमध्ये येतच बारीक करते, स्वतः खात नाही. ती जी असणारी त्या ठिकाणी आणते आणि त्या अजात म्हणजे अज्ञान अशा जीवाला बचविण्याचा प्रयत्न आई करते. याचप्रमाणे हे सद्गुरू संत आपल्या ज्या असणाऱ्या शिष्याची या सेवेप्रमाणे वागतात. तेही तैशेची प्रेमे तेने विसरोनी आपुले खाणे सगळा घास बाळका देणे बाळका कारणे अवंचक. आता जे असणार ती जी येणारा पक्षी ते म्हणजे त्या पिल्लाची आई काय करते, चुंचीमध्ये अन्न असते ते त्या लेकराच्या तोंडात घालते. स्वतः खाण्याचा विचार करते का? काहीच करीत नाही. आपल्या लेकराची बर्दाश्त कशी होईल, आपल्या लेकराचं पोट कसं भरल, या भावनेनं चारा त्याला पुन्हा 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 जे असणारी आई घालते आणि त्या पक्षाला वाढविते. याचप्रमाणे संत देखील पुन्हा पुन्हा आपणाला ईश्वरी भक्तीचा मार्ग त्या असणाऱ्या अन्न रूपानं आपणाला देतात. ते आपण अवगत करायचे, भक्ती मार्गामध्ये जायचं आणि त्या भक्तीमधून या ज्या असणाऱ्या शेरेला लागलं तर उद्धार होतो. असा प्रकार आहे म्हणून सांगतात. तुची माझा ईश्वरू तुची माझा सद्गुरू मज दिना उद्धारू केला साचार तू ऐके. ऐके हनुमंता, तूच माझा ईश्वरू, तूच माझा कृपाळू, तूच माझा जीवनदाता, आई पिता तूच, सारं काही तूच आहे. आता मला दुसऱ्याची गरज नाही. मला स्वर्गात जाऊन त्या ठिकाणी इंद्रा चंद्रा पुढे जे असणारा माझा हावभाव दाखवायचा नाही. माझ्या जीवनाचं सार्थक झालं फक्त तुझ्या कृपेनं, तुझ्या स्पर्शानं, म्हणून मला दुसरं काही दिसत नाही. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचोनी तत्व
तत्वता हो. आन नाही सोडविता सत्यवार्ता हे माझी. नाथमाऊली देखील इथं शाब्दिक रूपाने लिहून सांगते, संसार दुस्तर आहे. संसार सौ म्हणजे सारच, सार म्हणजे तिने आपलं नवच. आपले फक्त 2 दिवस आहेत. एक दिवस यायचा आणि शेवटचा दिवस जायचा. आलं की हसायचं आणि जातं की लगेच रडायचं. ही 2 दिवस आपल्या हक्काचे आहेत. एवढ्यामध्ये किती संसार करतो. अहो करोडोंची रुपयाचं असणारं कित्येक तरी सावडून ठेवा. ह्या माझ्या पोराला, त्या माझ्या पोराला, त्या माझ्या पोराला. एकदा पोरानं हातातली चावी घेतली की हे मायबाप एका कोणाड्यात नाही तर लगेच अनाथ आश्रमामध्ये. वेळच नाही. मग काय करायचं याला? याच्याच पेक्षा एवढं कष्ट जर भक्ती रूपानं ईश्वर प्रेमामध्ये जर घालविलं, काय आपल्या जीवनाचं सार्थक जर केलं, काय कण पडणार आहे त्याला? पडत नाही. हमी देऊन पडत नाही. पण पडतं कोण, करतं कोण, काय नाही. असा प्रकार या ठिकाणी आहे. तुवा एकलेनी एके उद्धरली ब्रह्मांडे अनेके. हो. तेथे मज सारिखी रंके कोणे लेखे लेखावी. हे असणाऱ्या हनुमंता, मी एकली एक आहे. माझा जेवढा उद्धार नाही. तुमच्या संगतीमध्ये असे कित्येक जणांचा पिढ्यानं पिढी अनेक वेळेस युगानं युगामध्ये अनेक जणांचा उद्धार झाला. अनेक जणांच्या देहाचा सार्थक झालेला आहे. आणि तेवढ्यामधून बाजूला मी एक तुमच्या उद्धारानं झाले म्हणून एवढ्याच्या अल्पशा तोंडानं किती वर्णन करणार आहे. बस करील तेवढं थोडं. भवसागरी तारक जगी तू एकला एक. तुझ वाचोनी अनिक न दिशे देखा त्रिजगती. हे हनुमंता, मला एवढं दिसतं कसं की तू सद्गुरु रूपाने जे मला मिळालेलं आहे ते भवसागर, हे भवरूपी या ज्या संसारामधले जन्मभवाचं जे सागर आहे, समुद्र आहे, म्हणजे हे जीवन आहे, हे सुखादुःखानं भरून गेलेलं आहे. हे तरुण जाण्यासाठी म्हणजे आयुष्याची शेवट होण्यासाठी फक्त तू एकला एक आहेस. मला अनुभवात आलं, मला माहीत झालं, म्हणून माझा उद्धार झाला, म्हणून तुझी सेवा करावी वाटते. एका जनार्दनांचे रंके अंधपंगू दीन मुके देखोनिया एका एके सत्वर देखा आलिंगी. आता हे पहा, हे हनुमंता, या ठिकाणी एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन चिंता चिंता म्हणतात की कृपाळू तुम्ही आहात, गुरुजन सुखी समाधान आहे, आणि एवढं राहून माझ्या जीवनाचा उद्धार केलेला आहात असे बोलते. नाम एक रूप एक वर्णाश्रम धर्म एक जगी जनार्दन एक नाम तारक त्रिजगती. नाम काय? नाम तारक आहे. कशाला तारतं? जसा पाण्यामध्ये पोहता येणार नाही असलेला भोपळा पोहायला लावतो, त्या भोपळे रूपाचं जसं नाम ते पोहायला विश्वास आहे ना त्याच्यावर, मग तसं ते विश्वास नामावर ठेवलं. नाम तारक आहे. नाम जीवनाचं सार्थक करणार आहे. मग अशा ज्या नामचिंतनामध्ये आपण चिंतन करीत राहिलं आणि त्या भक्ती मार्गामध्ये आयुष्य जर झिजविलं तर आणि त्या ठिकाणी आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एका जनार्दना शरण करोणी अप्सरा स्तवण सांगो पाहे पुढील चिन्ह सावधान परिसावे. असं रूप एक, रंग एक, नाम एक, सर्व काही एक. एका एक, एक एकनाथ आणि दुसरा एकाचा असणारा त्यांचा जो ईश्वर असणारा तो एक. हे दोन्ही एक. मग ह्याच्यामध्ये उद्धार व्हायला काय वेळ आहे? परंतु ही जी कथा वरच्यावर गुरु शिष्याची संताची सांगत गेलं तर इथं लांबवीत नाहीत. नाथ माऊलीचा आकर्षक अगोदरच की लगेचच म्हणतात काय की थांबा, आता पुढे अप्सरेचं उदाहरण झालंय, पुढे आता उदाहरण झालंय, पण तिनं काहीतरी गोष्टी सांगणार आहे, ती सांगते आणि त्यावेळेस ते पुढील कथेमध्ये ऐका असं बोलत आहे. सज्जनांचा स्वभाव पूर्ण दीनदयाळू चातक धन अनाथांशी देखता जाण घेती दाहोणी उचलोणी. आता
जे जे असणारे अनाथाचा अनाथ, मी कसे आहे, अनाथ आहेत, दीन आहेत, दुबळा आहेत, पण माझ्यावर जर संकट आलं, अनाथाचा नाथ एक तो ईश्वर हा अनाथाचा नाथ आहे, म्हणजे त्या भक्ताचा संताचा नाथ आहे, मालक आहे. आणि त्याने लांबून जर बघितलं, संकटात जर सापडलं, धावून येतो आणि लगेच त्या ठिकाणी मदत करतो. गोड लागे निज मानसी ते वाचोनी स्वगोत्राशी नेदोनी स्त्री पुत्रासी अनाथासी अर्पित. असा जे असणारा सर्वाच्या ठिकाणी जे उरलेला परमेश्वर धावून येतो आणि त्या ठिकाणी काय करतो, गोड लागे. जे चिंतनामधून गोड लागतंय ते जे असणार हे करण्यासाठी धावून येतो आणि तिथं प्राप्त करतो. तिथं नात्याची, गोट्याची, कुशाची, कशाची गरज नाही असं बोलत आहे. या परी मी अनाथ भवदरिद्रे होते पीडित एका जनार्दनी येथ केला बरं झालं सनाथाती बाबा. जगती. लई दिवसानं मी इथं कुजत पडलेले होते, पण आता तुमच्या स्पर्शानं उद्धार झाला. याच्या पुढे जे असणार मला कशाची चिंता नाही. परत परत ती अप्सरा बोलते. झाले अप्सरा उद्धारण पुढे काळ नेमींचे मर्दन एका जनार्दना शरण गोड निरूपणा उरले एकनाथ महाराजांना तर सोनेला शरण जाऊन सांगते, काळ नेमीचं मर्दन पुढे सांगण्यासाठी मच्छिंद्र पवार पुढचा अध्याय आता. अप्सरा वाचण्यासाठी सौ छाया देशमुख. शताध्याय गोडा पुण्यलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.